नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज पुन्हा घेऊन आली आहे मी एक ब्रँड न्यू कलाकृती. तशा या चॅनलवरच्या सर्व कलाकृती ह्या नवीनच असतात. तर ही आत्ता जरी ताटाभोवतीचा मैरप म्हणून आणली असेल तरी याचा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. कसा ते व्हिडिओच्या मध्ये मी सांगणार आहेच, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यामधल्या टिप्स फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही. चला करूया या कलाकृतीला सुरुवात. तर याच्यासाठी लागणारं साहित्य अगदी थोडक्यात आहे. हे ड्रॉप बीड्स आहेत, साधारणतः थोडीशी लांब साईज आहे, याच्यापेक्षा पण लांब साईजचे वापरता येतात. आणि हे 6 mm ब्राऊन कलरचे 5 mm ब्राऊन कलरचे मोती घेतलेले आहेत. बस एवढंच साहित्य आहे. धागा कोणता वापरला हा व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला मी सांगणार आहेच. चला करूया सुरुवात या कलाकृतीला. तर सुरुवात करताना काय करायचं आहे, एक ब्राऊन मोती आपण याच्यामध्ये टाकून घेतला. ब्राऊन मोती टाकल्यानंतर आपण काय करणार आहे, ही फुगीर बाजू खाली करून नीडलमध्ये अशा पद्धतीने होऊन घ्यायची आहे. आणि दुसरा ड्रॉप बीड अरुंद बाजू खाली आणि रुंद बाजू वरती अशा पद्धतीने एक ड्रॉप बीड मी घालून घेतलेला आहे आणि एक ब्राऊन मोती टाकायचं आहे. इतके असे मोती आपण टाकून घेणार आहे. आणि ह्या नीडलला या पहिल्या ड्रॉप बीडमधून काढून घ्यायची, अशा पद्धतीने काढून घ्यायची. आता हा जो सुरुवातीचा मोती आहे हा आपण एक पॅकिंग मोती म्हणून घेतलेला आहे, जो तुम्हाला कळेलच की आपण तो कसा यूज केला आहे. दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये जी गाठ आहे ही गाठ मी तोडलेली नाही किंवा आतमध्येही घेतलेली नाही, कारण आतमध्ये घेतली तर आपल्याला पुढचे मोती घालायला प्रॉब्लेम जाईल. त्यानंतर पुन्हा एक ब्राऊन मोती, एक ड्रॉप बीड फुगीर बाजू खाली आणि पुन्हा 2 नंबरच्या ड्रॉप बीडमधून ती काढून घ्यायची. नीडल इथून अशी काढून घ्यायची. काढल्यानंतर या ब्राऊन मोत्यामधून नीडल घालायची. त्यानंतर पुन्हा ड्रॉप बीडमधून टाकून घ्यायची. अशा पद्धतीने हे झालं आहे. पुन्हा एक ड्रॉप बीड टाकायचं आहे. आता रुंद बाजू खाली आणि फुगीर बाजू वर एक ब्राऊन कलरचा मोती. अशा पद्धतीने ह्या 4 ड्रॉप बीड्सची एक पाकळीसारखा भाग तयार झाला आहे. पुढचा भाग अगदी लक्ष देऊन बघा. आता मी काय करणार आहे, एक ड्रॉप बीड रुंद बाजू अरुंद बाजू खाली आणि रुंद बाजू वर, त्याच्यानंतर एक ब्राऊन कलरचा मोती, एक पुन्हा ड्रॉप बीड, एवढे मोती मला टाकून घ्यायचे. 3 मोती टाकायचे आहेत आणि 3 मोती टाकून हा जो ड्रॉप बीड आहे या पहिल्या ड्रॉप बीडमधून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची. आता ह्याच पाकळीसारखी पुन्हा एक पाकळी आपल्याला तयार करायची, पण ती पाकळी ही आडवी असेल. पुन्हा एक ड्रॉप बीड टाकायचा अशा पद्धतीने. एक पुन्हा ब्राऊन मोती आणि या पहिल्या ड्रॉप बीडमधून नीडल टाकून घ्यायची. पुन्हा एक ड्रॉप बीड, ब्राऊन मोती आणि ड्रॉप बीड, पुन्हा नीडल इकडून टाकून घेतली.
आता पुढचा भाग लक्ष देऊन बघायचा आहे. आता ज्यावेळेस आपण ही नीडल वरती नेतो तेव्हा मी नेहमी सांगत असते की एकदा धागा फिरवून घ्यायचा, म्हणजे जर आपलं लूज झालं असेल तरीही ते पॅकिंग होऊन जातं. आता हा धागा एकदा मी शेवटच्या ह्याच्यातून फिरवून घेतला. आता मला ही नीडल ह्या पहिल्या ह्याच्या ड्रॉप बीडमधून टाकून घ्यायची. बघा कुठे टाकली ती. आता ही नीडल मला ह्या मोत्यामध्ये घेऊन यायची आहे, फिरवून आणायची आणि त्याच पहिल्या ड्रॉप बीडमध्ये घेऊन यायची. गोल फिरवायची फक्त. अगदी सोपी पद्धत सांगते मी. अनेक पद्धती अप्लाय करत असते कायम, आणि जे सोपं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. मी 2-3 पद्धतीने करून बघितलं, पण हे मला सोपं वाटलं ते तुम्हाला शेअर करते आहे. आता ज्या पद्धतीने ही पाकळी केली त्याच पद्धतीने आता आपल्याला इकडे पण पाकळी करून घ्यायची आहे. आता इथे पाकळी करताना आपल्याला काय करायचं आहे, पाकळीचे 2 भाग झाले आहेत. आता तिसरा भाग करायचा आहे. आता याच्यामध्ये मी ड्रॉप बीड हा असं पद्धतीने टाकून घेतला. पुन्हा एक ड्रॉप बीड टाकायचं आहे आणि एक ब्राऊन मोती टाकायचा. ब्राऊन मोती टाकून या दुसऱ्या ड्रॉप बीडमधून नीडल काढून घ्यायची. पुन्हा एक ब्राऊन मोती, पुन्हा एक ड्रॉप बीड, फुगीर बाजू खाली आणि रुंद बाजू वर. पुन्हा ही पाकळी आपल्याला पूर्ण करायची आहे. 4 ड्रॉप बीड्सची एक बाजू आपण घेतलेली आहे, म्हणून ह्या 4 बाजू आपल्याला 4 ड्रॉप बीड्सचा एक एक भाग करून घ्यायचा आहे. आता पुन्हा ही नीडल खाली जाईल आणि पुन्हा एक ड्रॉप बीड्स याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि एक ब्राऊन मोती. ही नीडल या ड्रॉप बीडमधून काढून घ्यायची. काढून ही नीडल मला ह्या वरच्या बाजूने काढून घ्यायची. आता इथे पुन्हा मी एकदा फिरवून घेते नीडल. अशा पद्धतीने ही फिरवून घेते. कॉर्नरचं जेव्हा आपण ओवतो ना तेव्हा अशा पद्धतीने हे फिरून घ्यायचं. आता आपल्याला ही नीडल या इकडच्या ह्या मोत्यातून घालून द्यायची. तर त्यासाठी आता मी काय करणार आहे, धागा फिरवून घेणार आहे. एक तर गाठ पडून तुम्ही करू शकता किंवा मग धाग्याला पुन्हा तुम्हाला फिरवून न्यायला लागेल. एखाद्या वेळेस रिव्हर्स कसा न्यायचा धागा ते मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. आता मी ही नीडल पुन्हा इकडच्या भागात घेऊन आली आहे, या मोत्यामध्ये घेऊन आली आहे. आता हा मोती, हा जो मोती आहे, हा मोती मला या एका मोत्याबरोबर पॅक करायचा आहे. बघा, या मोत्याबरोबर हा मोती पॅक करायचा आहे इथे असा. म्हणून मी ही नीडल या मोत्यात टाकली आणि आता आपल्याला हा मोती याला पॅक करायचा आहे. म्हणजे हे एक त्रिकोणी डिझाईन तयार होतं. त्यासाठी आता मला ही नीडल या मोत्यापर्यंत घेऊन यायची. हे असं सरळ सरळ फिरवत आणायचं. दुसऱ्या पद्धतीने सांगितलं असतं तर ते थोडं कॉम्प्लिकेटेड झालं असतं, म्हणून मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगितलेली नाही. आता याच्यासाठी मी धागा जो वापरला आहे हा
40 नंबरचा धागा वापरलेला, 50 नंबरचा धागा वापरलेला नाही. आता ही नीडल मी ह्या मोत्यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे हा त्रिकोण या ठिकाणी, हा 3 मोत्याचा त्रिकोण या ठिकाणी तयार झाला पाहिजे. हा असा. पुन्हा नीडल फिरवून घेणार आहे इकडे. पहिला भाग करताना थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो, मग दुसऱ्या भागापासून तुम्ही अगदी व्यवस्थित करू शकता. आता ही नीडल मी या ड्रॉप बीडमधून टाकली आणि ही पाकळी आता आपली ह्या इकडच्या पॅक झाल्या आणि ही पाकळी वेगळी आहे, म्हणून मग ही या ड्रॉप बीडमध्ये टाकून आपल्याला फायनली पॅक करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा एक त्रिकोण आपला तयार झाला. आता याच्यातून मी नीडल काढून घेणार आहे. काढून ही नीडल या वरच्या ड्रॉप बीडमध्ये घेऊन जाणार आहे. बघा, आता आपण स्टार्टिंगला हा मोती या ठिकाणी स्टार्ट केलं. तर आता सेकंड भाग करताना तो जोडायचा कसा, तर त्याच्यासाठी हा जो मोती आपण घातला आहे स्टार्टिंगचा, तसाच एक मोती या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये एक ड्रॉप बीड ज्याची फुगीर बाजू खाली घेतली. ठीक आहे. आता ही फुगीर बाजू खाली घेतल्यानंतर एक पुन्हा ड्रॉप बीड, पुन्हा एक ब्राऊन मोती, पुन्हा या पहिल्या ड्रॉप बीडमधून काढून घ्यायचं. आता ही पाकळी आपल्याला पुन्हा एकदा तयार करायची. एक ड्रॉप ब्राऊन मोती आणि एक ड्रॉप बीड. पुन्हा याच्यातून काढून घ्यायचं. काढल्यानंतर पुन्हा एक ड्रॉप बीड अशा पद्धतीने घालायचा आणि एक ब्राऊन मोती. आता ही पाकळी झाली आहे आपली. आता आपण काय करू, या पाकळीला रिव्हर्स घेऊन या ड्रॉप बीडमध्ये घेऊन यायचं. आता एक ड्रॉप बीड फुगीर बाजू खाली आणि ह्या मोत्यातून मी याला घालून देणार आहे. फुगीर बाजू याची खाली घेतली आहेत. हे का केलं हे पुढे तुम्हाला सांगते. आता याच्यामध्ये आपण 40 नंबरचा धागा वापरला आहे. पुन्हा एकदा सांगते आहे, 40च नंबरचा धागा घ्यायचा आणि शक्यतोवर कुठल्याही मण्यासाठी 40 नंबरचा धागा घेतला तर काय होतो, म्हणजे अगदी 4 mm सोडले तर बाकी सगळ्यासाठी 40 mmचाच धागा वापरायचा. त्याचं कारण असं, आता या ठिकाणी पहा, कारण नंतर सांगते. हा एक ओवून घेतला आणि इथे एक ड्रॉप बीड टाकला. आता पुन्हा एक ब्राऊन मोती, एक ड्रॉप बीड फुगीर बाजू खाली आणि याच्यातून काढून घ्यायचं. पुन्हा अशीच पाकळी तयार करायची. पुन्हा एक ब्राऊन मोती, एक ड्रॉप बीड. या ठिकाणी आपला धागा घालायचा, पुढे पास करायचा राहिला आहे. तर
हा जो अटॅच केला आहे त्याच्या पुढच्या याच्यातून आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे, याच्यातून टाकावं लागेल. आणि मग एक ड्रॉप बीड, एक ब्राऊन मोती, त्यानंतर एक ब्राऊन मोती आणि एक पांढरा मोती. त्यातून नीडल आपण टाकून घेऊया. आता हे 4 झालेत. आता आपण हा जो एक मोती आपण ओवून घेतला होता आडवा, या आडव्या मोत्यातून ही नीडल टाकून घ्यायची आणि इथं सेम प्रकारची पाकळी एक तयार करायची. नंतर ती खेचून घेऊ आपण. त्याच्यानंतर एक ड्रॉप बीड, याला थोडंसं खेचून करायचं. पुन्हा ही पाकळी 2 ड्रॉप बीड घेऊन पूर्ण करायची. पुन्हा एक ड्रॉप बीड आणि एक ब्राऊन कलरचा मोती. पुन्हा एक ब्राऊन कलरचा मोती आणि पुन्हा एक ड्रॉप बीड. ही नीडल पुन्हा एकदा फिरवून घ्यायची. पुन्हा एक ड्रॉप बीड टाकायचा, एक ब्राऊन मोती टाकायचा आणि याच्यातून नीडल काढून घ्यायची. याच मोत्यातून ड्रॉप बीडच्या रिव्हर्स मोत्यातून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची. आता ही नीडल मला रिव्हर्स ह्या मोत्यातून टाकून ह्या 3ही मोत्यांना अटॅच करायचं आहे. तर आता मी काय करेन, इकडे नेते आहे नीडल आणि नीडल नेऊन त्याला एक गाठ पाडून घेणार आहे, कारण मला तिथे रिव्हर्स न्यायची आहे. आता ही या बाजूने नीडल पुन्हा घेऊन जायची, इकडून न्यायचं आणि आता हा जॉईंट आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. बघा, इथं जॉईंट करून द्यायचा आहे. हा जॉईंट करून पुन्हा हा जो आहे याच्यातून काढून घ्यायचे, म्हणजे हा एक त्रिकोण या ठिकाणी तयार होते. आता बघा, ही नीडल हे फ्लावर या ठिकाणी असं अटॅच झालं असं. तर आता आपल्याला याला अटॅच करायला लागेल, म्हणजे पुढचा मोती आपल्याला इथे टाकायला लागेल. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा नीडल तिथपर्यंत घेऊन जायला लागेल. आता ती नीडल आपण इकडून नेऊ शकतो, इथून नेऊ शकतो किंवा इकडून नेऊ शकतो. कुठूनही नेली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणावरून मी नीडल घेऊन जाते आहे रिव्हर्स. तर ही या मोत्यातून टाकायची आणि रिव्हर्स या मोत्यापर्यंत घेऊन यायची.
तर आपल्याला पुन्हा ह्या मोत्यातून आणायची असल्यामुळे आपण या ठिकाणी एक नॉट बडायची आणि पुढं घेऊन जायचं. तर अशा पद्धतीने हे एक डिझाईन तयार होतं. इथे पुन्हा एक ब्राऊन मोती टाकायचा आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. हा ब्राऊन मोती टाकला आणि पुन्हा यापासून असं रिपीट करायचं. आता हे मी जे डिझाईन करून घेतलेलं आहे हे जवळपास 2 फूट 3 इंच झालं आहे. जवळपास 12 घेतलेले आहे, 15 घेतलेले आहेत मी. आता हे काय काय यूजमध्ये येतं ते तुम्हाला एकदा सांगते. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की पाहिजे तसं तुम्हाला मोल्ड करता येतं. एक असा चौकोनी महिरप म्हणून घेऊ शकता तुम्ही याला. फक्त लक्षात घ्यायचं हे इथे फिरलं तर हे अशा पद्धतीने बघा. हे मोती जे दिसतात हे असे, हे जे दिसतं हे असंच आलं पाहिजे सगळे. तर वन साईड जोडलेली दिसते. आता याला आपण चौरंगाभोवती करण्यासाठी अशा पद्धतीने ठेवू शकतो. त्याच्यानंतर ताटाभोवती महिरप पाहिजे असेल तर त्याला अशा पद्धतीने ठेवता येईल. त्याच्यानंतर केवळ 7-8 पाकळ्यांचं जर केलं, हे बघा 7-8 पाकळ्यांचं केलं तर एक समई महिरप म्हणून सुद्धा ते तयार होऊ शकतं. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही त्याला आणू शकता. त्याच्यानंतर एक गोळा करून ठेवता ठेवता एक शेप तयार झाला. अशा पद्धतीने सुद्धा एक रांगोळी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो बघा. त्याच्यानंतर अगदी छोटे छोटे राऊंडसुद्धा तुम्ही त्याचे करू शकता. एक खाली ठेवायचा आणि छोटे राऊंड करायचे. ज्या पद्धतीने तुम्हाला त्याला मोल्ड करायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याला मोल्ड करता येतं. अशा पद्धतीने ही एक सुंदरशी डिझाईन आपली तयार झाली आहे. तुम्हाला ही माझी कल्पना कशी वाटली आहे नक्की कळवा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. ड्रॉबीड्सच्या तुम्ही अनेक कलाकृती पाहिल्या असेल, पण ही कलाकृती युनिक आहे. प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो 40 नंबरचा धागा वापरलेला आहे तो 40च नंबरचा वापरा. त्याचं कारण असं की 50 नंबरचा धागा वापरला तर तो बटबटीत दिसतो, फार धागे ओळखायला येतात. आणि 30 नंबरचा घेतला तर तो ओढता ओढता तुटण्याची शक्यता असते. आणि म्हणून याच्यामध्ये मी 40 नंबरचा धागा वापरला, जेणेकरून तो आपल्याला फिरवायचा असेल तर तो फिरवायला सोपा जाईल. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.